2023 आणि 24 आंबा काजू फळपीक विमा योजना 1 जुलैला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे क्रमप्राप्त होतं, पण अद्यापही 3 महिने होऊन गेल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने संपत आले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा आणि काजू हवामान आधारित विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही आहेत। या संदर्भात यापूर्वी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा जिल्हा शिवसेनेने दिलेला होता। यामध्ये अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी गणपती उत्सवामध्ये हे पैसे जमा होतील अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं। अद्यापही दसरा जवळ आला तरी अद्यापही आंबा आणि काजू फळपीक विमा आधारित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत। एकंदरीत आंब्यामध्ये 31,454 शेतकऱ्यांनी आंब्याचा विमा उतरलेला आहे। काजूमध्ये 10,736 शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे। आंब्याचं क्षेत्रफळ 14,667 हेक्टर, काजूमध्ये 5,243 हेक्टर क्षेत्र, एकूण क्षेत्र जे आहे 19,910 हेक्टरचा विमा आंबा आणि काजू। आंबा किती म्हटला? आंबा 14,667 हेक्टर, काजू 5,243 हेक्टर, एकूण 19,910। याच्यामध्ये आंब्यामध्ये शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे, आंब्यामध्ये जो हेक्टरी 7,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी 10,67 लाख हे आंब्याचे त्यांनी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी। याच्यामध्ये राज्याचा 25,67 लाख, केंद्राचा 25,67 लाख आंब्याचा हे अद्यापही जमा विमा कंपनीकडे झालेले नाही आहेत, रिलायन्स कंपनीकडे। आणि म्हणून रिलायन्स कंपनीची कालच चर्चा केल्यानंतर त्यांच्या पाटील म्हणून आहेत त्यांच्या असलेल्या डायरेक्टरांशी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत राज्याचे 25,67 लाख, केंद्राचे 25,67 लाख आपल्याकडे शासन जमा करत नाही, राज्य आणि केंद्र, तोपर्यंत आम्ही विमा देऊ शकत नाहीये। काजूमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 2,62 लाख आणि राज्याचा 3,67 लाख, केंद्राचा 3,67 लाख, असं एकूण म्हणजे 9,96 होतोय। ते सुद्धा पैसे राज्य आणि केंद्राने अद्यापही विमा कंपनीला जमा केलेले नाही आहेत। आणि त्यामध्ये रिलायन्स कंपनीचा सुद्धा जो कारभार जो आहे विम्याच्या बाबतीत अत्यंत गलथान कारभार आहे। त्याच्यामध्ये ह्या विमा कंपनीने सुद्धा जे आपल्या जिल्ह्यामध्ये 57 मंडळ जे आहेत, कृषी मंडळ, ह्याचं जे काय रेकॉर्ड असेल किंवा किती विमा मिळणार आहे हे त्यांनी जाहीर करण्याची मागणी आम्ही केलेली होती, अद्यापही त्यांनी ती जाहीर केलेली नाही। आणि म्हणून ही रक्कम उद्याच्या 5 ऑक्टोबर 2024च्या आत जर या ठिकाणी विमा कंपनी आणि राज्य शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा केली नाही, तर 7 ऑक्टोबरला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधीक्षकच्याच कार्यालयात आम्ही ठिय्या मांडून बसणार आहोत की जोपर्यंत शेतकऱ्यांचा विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाहीये। आणि म्हणून 5 ऑक्टोबरच्या आत या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्रशासनाने, राज्याच्या प्रशासनाने आज 1 जुलैच्या आत ही रक्कम जमा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं GR प्रमाणे, अद्यापही जमा केलेली नाही आहे। 5 ऑक्टोबर पर्यंत ही रक्कम जर जमा केली नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर 7 ऑक्टोबरला कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत।